मित्रांनो, मागचा एक व्हिडिओ दिला होता तुम्हाला, हे आंबा कोणता आहे म्हणून तुम्ही सांगा म्हणून. तर ह्याला आम्ही नागरे आंबा म्हणतो, कारण ह्याची जी काय साईज आहे का, हे असं नागरासारखी साईज आहे बघा. ह्या बाई लय मोठी होत नाही, एवढीच होती. लय झालं तर हे 200 ग्रॅमच्या कमीच, 4 छटाकापेक्षा कमीच असते. आता हे पाडाला लागलाच म्हणायचं. आता ह्या बाई पाखरं खाल्लेत, इकडे पाखरं खाल्ला ह्या बाई पाखर, आणि इकडं सुद्धा पाखर खातात. म्हणजे ह्याला पाड लागायच्या आधीच पाखरं खातात. म्हणजे एवढा गोड आहे हो, म्हणजे खायला एवढा चवदार आहे. त्याच्यामुळं ह्याला मागणी बी चांगली. पण ह्या वर्षी आपल्याकडे थोडंसंच हे केलं आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्या कोळीचा वापर करू आणि ह्याची कलम बी जास्तीत जास्त बांधण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळं गावरान एक 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 जेवढं होईल तेवढं आपलं हे करीत चला. एकच नाही बरं का, हे घोसाने बी आंबा लागतं आहे. आणि ह्याचं बघा तुम्ही, असं दिसायला बी किती आकर्षक दिसतंय बघा. हे असं नांगरासारखं दिसतंय म्हणून ह्याला नांगरे आंब्या म्हणतात. ह्या बाई हे असं, ह्या बाई मोठी साईज होती काही, पण 200 ग्रॅमच्या कमीच. पण खायला लय चवदार, नंबर 1. पाखरंसुद्धा एवढी आवडीने खातात, हे लयच भारी. त्याच्यामुळं पाखरं कोणतं बी खात नाहीत बरं का. इकडं बघा घोसच आहे, तिथं बी पाखरं कोणतं बी खात नाहीत. जे चांगलं आहे तेच खातात. माणसालाच फक्त कळत नाही काय खावं. त्याच्यामुळं आपण थोडंसं लक्षात आणून गावरान आंब्याच्या जातीसुद्धा जोपासायला पाहिजेत. मला एवढं सांगायचं मित्रांनो. तुमच्याकडे बी काय गावरान आंब्याच्या जाती असल्या त्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. आणि आपली ही जी आवड आहे का, ही आवड आपण कायम ठेवणार आहेत. धन्यवाद. राम राम.